तयार झाली आपली चणा डाळीपासून तिखट इडली. चवीला खूप छान लागते. सोबत आहे ओल्या नारळाची चटणी. तुम्हीही करून बघा, नक्की आवडेल. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवते चणा डाळीची इडली. तर मी इकडे भिजवलेली चणा डाळ आहे 1.5 वाटी. माझ्याकडे थोडेसे स्वीट कॉर्न दाणे होते, तेही मी घातलेले, ते अर्धी वाटी. 2 मिरच्या आणि 4 लसूण पाकळ्या. आपण हे मिक्सरवरून आता फिरवून घेऊया. इकडे मी 2 वाटी रवा घेतलेला आहे. रवा मध्यम आकाराचा आहे, मोठा नाही, छोटा नाही. तर 2 वाटी मी रवा घेतलाय. आता घालूया रव्यामध्ये मीठ, चवीप्रमाणे मीठ घालूया. पाणी घालते थोडंसं घालते. आणि आता हे जे मी डाळीचं बॅटर करून घेतलं होतं ना, ते घालते. पाणी लागणार आहे आणखी. तर आपण हे भांडं असं धुवून पाणी घेऊया. आता आपण इडलीसाठीचं बॅटर तयार करून घेऊया. सगळं मिक्स करून घेऊया. तुमच्याकडे दही असेल तर दही घातलं तरी चालेल. आता माझ्याकडे दही नाही आहे, म्हणून मी बिना दह्याचीच करते, की आंबट होणार नाही. दह्याची थोडीशी आंबट लागते. तर आपण आता हे मिश्रण चांगलं छान मिक्स करून घेतलेलं आहे. आपण हे 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया. इकडे 10 मिनिटं झालेली आहेत. आपला रवा आतमध्ये फुगलेला आहे. आणि मी बघा, चण्याची इडली आहे, चणा डाळीची. तर मी थोडीशी तळलेली चणा डाळ घातलेली आहे. आता मी इनो घालते आणि लगेच आपण त्याच्यावरती थोडंसं पाणी सोडून ते असं मिक्स करून घेऊया. त्यामुळे काय होतं, मिश्रण हलकं होतं आणि इडल्या फुलतात. हे बघा, मस्त चांगलं हलवून घ्यायचं. खूप छान असे बबल्स आलेले आहेत बघा. इकडे मी इडली पात्राला तेल लावून ठेवलेलं आहे. तर आपण लगेच इडल्या घालून घेऊया. आता मी इकडे इडलीच्या भांड्याला पाणी घालून एक उकळी काढलेली आहे. त्याच्यामध्ये लिंबाची फोड पण घातलेली आहे, त्यामुळे भांडं काळं होत नाही. आता आपण इडलीचं स्टँड ठेवूया. आणखीन एक स्टँड ठेवूया. आता मी दुसरंही स्टँड ठेवलेलं आहे. आता आपण झाकण ठेवून 15 मिनिटं छान वाफवून घेऊया. मी इडली पात्रात बॅटर सोडून घेते. थोडंसं सोडायचं, कारण ती फुगून वर येते.